श्री वरदराजाचार्य द्वारा विरचित लघु सिद्धांत कौमुदीचा विचार चालू होता. तत्र हलंत पुल्लिंगस्य अस्माकं विचारः अभवत्. अद्य हलंत स्त्रीलिंग प्रकरणस्य अस्माकं विचारः आरभ्यते. इदानीं क्रमशः एव अर्थात् हयवरट लन इति अनेन क्रमेण अत्र ध्यानं ददातु. इदानीम् अहं वदामि तावत् मां पश्यन्तु. यदा वदामि गाध अत्र पश्यतु, चिन्तां न करोतु. टैट् सरलम् उपविशतु. अरे सरलं तर्हि पश्यन्तु. संस्कृतं सम्यक् शृण्वन्तु. हकारादि क्रमेण इदानीं शब्दानाम् अस्माकं विचारः भविष्यति. यथा अत्र प्रथमः शब्दः अस्ति उपानः. अरे इतः प्राक् तो सर्वे शब्दाः सम्यञ्चः आसन्. इदानीम् अयं शब्दः उपानः अर्थात् चप्पल जोड़ा चप्पल, ये तो स्त्रीलिंगी अयं शब्दः है ना. स्त्रीलिंगी शब्द प्रथम शब्द उपानः. तो मी थोडं मजाने सांगतो. जर वाकड्या नजरनं पाहिलं पहिलाच उपान शब्द पडेल. उपान दिलाय. उपान आता धातू काय आहे? नह बंधने. काय धातू असते? नह बंधने अयम धातू. तो नह बंधने अर्थात बांधना, बांधणे या अर्थाचा धातू आहे. त्याला उपसर्ग काय लावला रे? उप. मग काय झालं? उप नह झालं ना. इथे लिहा. चला इथे लिहून बर का, नंतर लिहा. कसं करा. उप नह असं झालं. धातू कोणता आहे? नह बंधने. नह बंधने धातू आहे. लक्ष द्या बर का. तुम्हाला इकडे पहा. उप नह झालं की नाही. धातू आहे नह बंधने म्हणजे बांधणे. यातला अकाराचा लोप ही संज्ञा लोप होऊन जाईल. काय राहील? उपनह झालं. उपनह अशी स्थिती झाल्यावर याच्या पुढे एकम सूत्रम आगच्छति. किं व क्विप च. किं सूत्रम? क्विप च इति सूत्रेण कः प्रत्यय भवति? क्विप प्रत्यय भवति. जो आपल्या पायाला बांधून ठेवतो है की नाही. बोट वगैरे हे सगळे बांधून चांगले ठेवतो त्याला काय म्हणतो आपण? बूट किंवा चप्पल. क्विप च इति सूत्रेण कः प्रत्यय भवति? क्विप. अनन्तरं पश्यन्तु. क्विप नः क्विप. क्विप घटकस्य पकारस्य परन्तु अनन्त्यम् इति सूत्रेण इकारस्य ककारस्य तर्हि तेषां त्रयाणाम् उत्तमं. तर्हि लोपानन्तरं किम् अवशिष्यते? किमपि नहीं. वकारस्य केन सूत्रेण लोपः भवति? तदा उप नह है ना इति जायते. अब देखो किट प्रत्यय आगे पुढे आहे ना.
कशाच्या? हा, नच्या पुढे काय आहे? क्विप प्रत्यय आहे, म्हणजे क्विप प्रत्यय पुढे आला असा न धातू आहे. त्यावेळी एक सूत्र येत, बोला. नाही वृत्ती, बोला. नाही वृत्ती वृषी व्यधी, नाही वृत्ती वृषी व्यधी, नाही वृत्ती. मी विचारणार कंठस्था सगळ्यांना. नाही, आणि तुमच्याकडून आरंभ है ना. नाही वृत्ती वृषी, नाही वृत्ती वृषी व्यधी, नाही वृत्ती वृषी व्यधी, रुधी. अच्छा, रुची सहित तनिषुक्व, रुची सहित, रुची सहित तनिषुक्व, तनिषुक्व, रुचि सहित तनिषुक्व, रुचि सहित तनिषुक्व. नहीं वृत्ति वृषि व्यधि, नहीं वृत्ति वृषि व्यधि, रुचि सहित तनिषुक्व, रुचि सहित तनिषुक्व, रुचि सहित तनिषुक्व. नहीं वृत्ति वृषि व्यधि, रुचि सहित तनिषुक्व. एक बार अंतिम बार मरानी. नहीं वृत्ति वृषि व्यधि, रुचि सहित तनिषुक्व. हाँ वदतु. उत्तमम्. उत्तमम्. रुचि सहित तनिषुक्व. हाँ वदतु. सही तनिषुक्व. उत्तमम्. चलो एकम. रुचि सही. हाँ एकाग्रम भविष्य भविष्य चिंता न करा. वदतु. ठीक ना. तर आपल्याला पहिली पायची संबंध षष्टीचा अर्थ काय करायचा आहे ना. मग असं लिहून सुद्धा ठेवा, संबंध षष्टी. मग आपण च्या ठिकाणी करणार नाही ना. संबंध षष्टी असली तर च्या करायचा. मग काय करायचं? नहच्या, नहच्या. आता इथं स्थान षष्टी, तर काय होईल? नच्या हच्या ठिकाणी. तुम्ही खरंच हुशार आहात, बस अभ्यास कधी कधी करत नाहीत, पण खरंच फार बुद्धिमान आहात. नच्या हच्या ठिकाणी काय हो? ध हो. जल पुढे असेल तर, जल पुढे असेल तर, आणि पदांत मध्ये पहा. लक्षात आलं की नाही तुम्हाला? तुम्ही विद्वान असेल. आम्हाला तेवढंच एवढं नव्हतं कळत, आम्हाला. तुम्हाला किती कळतंय जास्त. पहा नाच्या ठिकाणी काय झालं? ह्याच्या ठिकाणी द. आता मग झाला की नाही? न आहे ना. काय झाला? उपा नध. काय झालं? उपा नध झालं. आता सांग बरं काय सूत्र येऊ शकतं? झलाम जशवंती. पदसंज्ञा झाली तर झलाम जशवंते अवश्य आणायचं. मग काय झालं? द. दचा काय झाला? द झाला. उपानद. पुन्हा विरामोवसानम ना अवसान संज्ञा है ना. नंतर वावसाने है ना. वावसाने इति सूत्रेण विकल्पेन चर भवति. चर अर्थात दकारस्य प्रथम वर्णः त उत्तरी उपानत.
उपानद इदानीम् इताग्रे स्वरादि प्रत्ययाः गच्छन्ति तदा किमपि नहीं उपानहौ उपानह प्रथमा उपानहम् उपानहौ उपानह द्वितीया उपानहा इदानीं ध्यान प्रत्ययाग्रे आगच्छति तदा तत्र किं सूत्रम् आगमिष्यति सन्तो जलां जशन्ते प्रथमं नहोधः अनन्तरं जलां जशन्ते नहोधः या सूत्राने ह च्या ठिकाणी काय होणार ध आणि नंतर जलां जशन्ते ना काय होईल द मग काय होणार उपानद्भ्याम चलन्तु उपानद्भिः तृतीया उपानहि उपानद्भ्याम उपानद्भ्यः उपानः उपानद्भ्याम उपानहाम् उपानहि सप्तमी हे उपानत हे उपानहौ हे उपानह संबोधन या प्रमाणे आपला